धुळे पॉवर ट्रान्समिशन कंपनी विरोधात साक्री तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा घेराव, मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा. साक्री तालुक्यातील कावठे अंबापूर भांडणे साक्री आणि काशीपूर परिसरातील शेतकऱ्यांनी धुळे पॉवर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वीज लाईन प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत आज साक्री तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी रोहन कुवर यांना घेराव घातला. धुळे PH 400 kV डायलाईन ट्रान्समिशन प्रकल्पाअंतर्गत शेतजमिनीतून वीज टॉवर आणि तारा टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात शेतीचे उत्पादन घटेल, कुक्कुटपालन किंवा इतर व्यवसाय करणे कठीण होईल, तसेच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि प्रशासनासोबत बैठक झाली होती. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा प्रशासनासमोर आपली भूमिका मांडली. आम्हाला न विचारता सर्वेक्षण करून नोटिसा दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि आत्मदहन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. आणि यावेळी तहसीलदार पेंढारकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल यांच्यासह माजी युवा सेनेचे तालुका प्रमुख बाळा देवरे, माजी सरपंच सुभाष बोरसे, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसील येथे प्रांताधिकारी रोहन कुवर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडण्यात आली. धुळे पॉवर हाऊसचा मनमानी कारभार आणि त्यांची मुजोरी याच्या विरोधात सगळे साक्री, कावटं, भांडणं, कारखाना, अंबापूर, वर्धाने सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने इथं येऊन त्यांच्या कारभाराविरोधात रोहन कुवर साहेबांकडे मागच्या वेळेस एक व्यथा मांडली आणि यावेळेस व्यथा मांडली. त्याच्यावरही आजपर्यंत काही अंमलबजावणी नाही. 2023 साली या पॉवर ट्रान्समिशनचा सर्वे करण्यात आला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा सर्वे करण्यात आला आणि आजही शेतकऱ्यांना न विश्वासात घेता प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक त्यांना भेटून प्रत्येकाला वेगवेगळे आमिष दाखवून शेतकऱ्यांना प्रताडणा करण्यात येत आहे. तर त्याच्या विरोधात आज सर्व शेतकरी समाज बांधव एकत्र आलेले आहेत. या कारभाराविरोधात असेच जर सर्व एकत्र आले आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही नक्कीच भविष्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील हे आम्ही सांगून देतो. आणि शेतकऱ्यांना मोबदला म्हणजे कवडी मोल मोबदला देण्याचे जे त्यांचे आश्वासन, आम्हाला मोबदला नको, आम्हाला पूर्ण ही लाईन जाते, अलाइनमेंट बदलून पाहिजे, हेच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि या मागण्यांवर प्रशासनाने आमच्या सोबत राहावं ही आमची विनंती आहे. जर प्रशासन आमच्या सोबत राहिलं नाही तर प्रशासनाला याच्या पुढे जर काही झालं तर सर्वस्वी प्रशासन याला जबाबदार राहील हे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगितलं. जो शेतकऱ्याला मोबदला दिला जातोय तो कवडी मोल भावाने दिला जातोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यावर काय तुम्ही सांगा? आणि तुम्ही एकंदरीत म्हणताय की सरकारची जमिनी म्हणजे सरकार काही करू शकतं का? मग शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर त्यांचा अधिकार नाही कसा आहे? अशी चर्चाच झाली ना, तुम्ही चर्चा ऐकली नाही आज. याचा अर्थ चर्चा काय झाली, एक्झिस्टिंग अस्तित्वात असलेल्या गाईडलाईन्स मध्ये जेवढं जास्त मोबदला देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांना मोबदलाही नको आहे, त्यांच्या जमिनीतून प्रकल्पच नको आहे, अशी एकंदरीत शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांची अशी मागणी का बहुत ही लाईन जी आमच्या शेतामधून जाते ती दुसऱ्या ठिकाणाहून जावी असं त्यांची म्हणते. कारण की एक अलाइनमेंट चेंज करणं आपल्या हातात नाही. तुम्ही सरकारला पाठवणार आहेत. मोबदला आपण देतोय त्यांना, मोबदला स्वीकारत नाहीये. एकंदरीत जर बघितलं तर सर शेतकऱ्यांकडे एक हेक्टर एवढी जमीन आहे आणि त्यांच्या शेतातनं जो टावर जातोय त्याला विरोध ते का करताय की आमच्याकडे आधीच जमीन कमी आहे आणि जर टावर वरनं गेला तर आम्हाला शेती करणं सुद्धा शक्य होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात काय सांगा? शेतकऱ्यांच्या आपण शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मुळात स्वतःच्या जमिनीची व्हॅल्यू कमी अशी त्यांची जी शंका आहे त्याला कंपनीच्या प्रतिनिधींनी पण त्यांना उत्तर दिलंय की डेव्हलपमेंटला तो स्ट्रेस सोडला तर बाकी त्यांना कुठे अडचणी केली जाणार नाही. तर त्यानंतरही शेतकरी आश्वस्त होत नाहीये. सरसकट त्यांना प्रोजेक्टच नको अशी त्यांची भूमिका आहे. ती आपण शेतकऱ्याची पुन्हा चर्चा करून ही त्यांच्या शंका दूर करायचा प्रयत्न याआधी केलाय, यापुढेही करणार आहोत. शेतकऱ्यांची एवढा जास्त मोबदला देता येईल तोही आपण दिला आहे. तर तो न स्वीकारता त्यांना मुळात प्रकल्पच नको अशी भूमिका आहे की त्याच्यावर त्यांनी पण कुठेतरी विचार केला पाहिजे. धन्यवाद सर. कारण हा प्रकल्प कंप्लीट झाल्यानंतर साक्री तालुक्याला जो काही फायदा होणार आहे विकासाचा तोही आपण शेतकऱ्यांना समजून सांगितला. मात्र त्याला कदाचित डायलॉग आणि डायलॉगच्या माध्यमातून अजून समजून घेण्यास कदाचित वेळ जाईल शेतकऱ्यांना. आपले प्रयत्न तर चालू आहेत. शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की 2023 जो सर्वे केला गेला, आम्हाला न विचारता सर्वे केला गेला आणि डायरेक्ट त्यांनी लाईन टाकण्याचा प्लॅन केलेला आहे. आम्हाला नोटीस पाठवलं डायरेक्ट. त्याबद्दल मला कल्पना